ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेला 75 जागा देण्यास ठाकरे गटाने तयारी दाखवलेली आहे। युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये, मात्र जागा वाटपाच्या चर्चेला प्राथमिक सुरुवात झाली आहे। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून अपडेट जाणून घ्या। वैदेही, ठाकरे सेना आणि मनसेमध्ये आता जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती मिळते आहे आणि यामध्ये मनसेला 75% जागा देण्यासाठी ठाकरे गटाची तयारी आहे। काय अपडेट्स आहेत? सध्या ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागेसंदर्भात आता बैठकीला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आजपासून या बैठका खरं तर सुरू झालेल्या आहेत आणि प्राथमिक चर्चा या दोनही राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपावरून सुरू असल्याची माहिती मिळत आहे। दोनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कामध्ये आहेत आणि एकूणच कोणाला किती जागा लढवायच्या आणि कोणाची ताकद नेमकी कुठे कुठे आहे या सगळ्या गोष्टीची चाचपणी या बैठकीमधून घेतली जात असल्याची देखील माहिती मिळत आहे। दुसरीकडे आपण बघतोय की मनसेला सध्या 125 जागा ज्या आहेत त्या लढवायच्या असल्याची माहिती मिळत आहे, मात्र ठाकरे सेनेच्या एकूणच बैठकीमध्ये मनसेला 70 ते 75 जागा देणार असल्याची माहिती देखील मिळते। त्याच्यामुळे एकूणच या बैठकीमधून आता काय निष्पन्न होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल, कारण जागा वाटपाच्या एकूणच या बैठकी मध्ये जे आहे ते फुल अँड फायनल आज तरी होणार नाही, मात्र एकूणच कोण किती जागांवर लढवणार आणि कुठल्या मतदारसंघामध्ये कोण वर्चस्व दाखवणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतो आता मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीसाठी वेग आलेला आहे। ठाकरे सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे। कोणाला किती जागा मिळणार आहेत याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय की युतीची अद्यापही ठाकरे सेना आणि मनसेनं कोणतीही अधिकृतपणे घोषणा केलेली नाहीये, पण गेल्या 6 महिन्यांपासून आपण पाहतोय ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे। त्यामुळे आता युतीची घोषणा कधी करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।